नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर आज आहे आमच्या घरी तुळशीचं लग्न आणि हा बघू शकता तुळशीचा कुंडा पूर्ण मातीने भरलेला होता. ते आपण स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेला आहे आणि उन्हात ठेवलेला आहे वाळण्यासाठी. आपण यावर रंग लावणार आहोत, रंग देणार आहोत. तर तुम्ही बघितलं आपला कुंडा खूप खराब झालेला होता, कारण ते मातीमध्ये तिथे आपण ठेवलेला होता म्हणून खराब झाला. मग याला धुवून घेतलं. आज आपले तुळशीचे लग्न आहे, त्यामुळे आपण ह्या कुंड्याला छान छान करणार, छान सजवणार आहोत तुळशीला. तर चला सजवूया. तर हे आहेत माझे कलर. आता यातले कलर आपण थोडे थोडे यूज करणार आहोत, कुंड्याला लावणार आहोत आणि छान बनवणार आहोत. यानंतर आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आज जरा जास्त गडबड आहे, पण बघू. अरे हे निघत नाही, धर काढून दे. आता आपण त्या ब्रशनी रंग नाही देणार, खूप वेळ लागतो. तर आपण जुगाड केलं, थोडासा कपडा घेतला आणि हा रंग पंतीमध्ये मिक्स केला आणि आपण ट्राय करूया बसतो का रंग. ठीक आहे, बऱ्यापैकी छान बसत आहे. तर आपण पूर्ण कुंडीला असा रंग लावून घेणार आहोत याच्या साहाय्याने. पहिले घरे जसे मातीचे होते ना, मातीच्या घराला आपण सारवायचो रंग. सण वगैरे आल्यानंतर तसा फील येतो याला ह्या कपड्याने गिरवताना. बघूया आता हे पूर्ण रंग आपण असंच देणार आहोत आणि वाळल्यानंतर याचा रिझल्ट बघणार आहोत कसं दिसतंय म्हणून. पूर्ण फिरून पूर्ण कुंडीला रंग देत आहोत. आणि बॅक कॅमेराला आहे साक्षी, श्रुती जी मला मदत करत आहेत या ब्लॉगला आणि ह्या कामाला. रंग खूप लागत आहे याला, जरी असा देत आहे तरी पण रंग खूप लागत आहे. अजून आपण रंग घेणार आहोत. छान डिझाईनही काढणार आहोत आपण. आधी फक्त हा रंग देऊन याला ह्याच उन्हामध्ये वाळवायला ठेवणार आहोत बस. तर असे हे कलर आपण कुंडीला देत आहोत. कुंडीला कलर देत असताना कुंडी इकडे तिकडे जात होती, कारण तुळस फारच उंच गेलेली. मागच्या वर्षी तुळशी माता एवढी आमची काही मोठी नव्हती, छोटी होती, पण ह्या वर्षी फारच उंच गेली. कलर देत असताना इकडे तिकडे जात असल्यामुळे थोडंसं धरून पकडून कलर द्यावा लागतोय त्याला. तर असा छान छान पद्धतीनं कलर दिलेला आहे. माझ्याकडे बारीक ब्रश होता, त्या बारीक ब्रशनी खूप वेळ लागत होता, म्हणून मी कपड्याचा छोटा तुकडा घेतला आणि त्या छोट्या तुकड्याने कलर देत आहे. तर उन्हाला मुद्दाम बसले तसंच आपण कलर देऊन 15 ते 20 मिनिटं कुंडीला ठेवणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी डिझाईन काढणार आहोत. डिझाईन तर मला काढता येत नाही, कारण मेहंदी डिझाईन ह्या गोष्टी मला अजिबात येत नाही, पण तरीही प्रयत्न करणार आहे आज मी. आणि माझ्यासोबत साक्षी, श्रुती सगळ्याजणी बसलेल्या आहेत. मला गपचूप बघताय, मला सांगतायत हे कलर मार, हे असं कर, तसं कर. त्यांच्या सांगण्यावरून मी करत आहे आणि त्या मला मागून सांगत आहेत. तर बघूया आपण लास्ट रिझल्ट काय मिळतोय. तर बघू शकता आपण पूर्णपणे असा कुंडीला कलर दिलेला आहे आणि याच उन्हामध्ये ह्याच ठिकाणी आपण 15 मिनिटं ठेवणार आहोत. तर बघू शकता पूर्ण कुंडीला आपण कलर दिलेला आहे आणि कुंडी 10 मिनिटासाठी आपण ठेवलेली आहे उन्हामध्ये. तर हे बघू शकता मेहनत पूर्ण हाताला कलर लागला. या पंतीमध्ये आपण कलर मिक्स केलेला आहे आणि हाच कपडा थोडासा कपडा घेतलेला आहे आणि त्याच कपड्याने पूर्ण आपल्या कुंडीला रंग दिलेला आहे. आणि फायनली आपण या कुंडीला पूर्ण रंग दिलेला आहे. आपण ब्रश वगैरे आता या ठिकाणी ठेवलेलं, स्टॉप केलेलं सगळं काम. आता आपण 15 मिनिटानंतर या तुळशीला बघणार आहोत.
तर 10-15 मिनटं कुठे शांत बसायचं. तर हा वेल आहे, मी काही दिवसाआधी लावला होता, तो बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. पण हा वेल मला 2 ठिकाणी लावायचा आहे. तर मी आईला विचारत आहे की मी याचं काय करू. मला एका बाटलीमध्ये आहे, पण हा मला दुसऱ्या बाटलीमध्ये पण लावायचा आहे. तर हा असा होता. आता मी अर्ध काढू का, अर्धा काढून त्याच्यात टाकू का, तर आईला विचारत होते. आईने मला सांगितलं त्याप्रमाणे मी करत आहे. तर इग्नोर माय अवतार, कारण भरपूर अवतार झालेला आहे माझा आणि अवतारामध्ये मी व्हिडिओ करते. घरी असल्यानंतर माझा हाच अवतार असतो, कारण प्रोग्रामच्या ठिकाणी दररोजच मेकअप करून करून कंटाळा येतो, त्यामुळे घरी तर असंच राहते मी. तर बघू शकता तुम्ही, मी अर्धा वेल असा कट केलेला आहे आणि परत आपल्या होत्या त्या बाटलीमध्ये टाकला. त्याचं दोन्ही बाटलीचं पाणी चेंज केलेलं आहे आणि दुसऱ्या बाटलीमध्ये मी तो जो कट केलेला आहे तो वेल लावणार आहे. जो कट केलेला वेल आहे तो आपण ह्या दुसऱ्या बाटलीमध्ये टाकणार आहोत. दोन्ही बाटलीचं पाणी चेंज केलेलं आहे. मला फार असं झाडांची माहिती नाही, पण आईने जसं जसं सांगितलं तसं तसं केलं. हे दोन्ही वेल माझे नाही आहेत. याआधी मी एक वेल आणलेला आणि ते थोडासा मोठा झाला, मग त्यातला हा कट करून दुसरीकडे लावला, कारण हा वेल मला फारच आवडतो. हा दीदीकडून आणलेला आहे. तर हा वेल मी कुणालाही देणार नाहीये. आता मी हाच मोठा करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला रांगोळी आणि हे चित्र वगैरे असं काहीच काढता येत नाही, पण साक्षी आणि श्रुतीच्या मार्गदर्शनाखाली अशी मी हे चित्र रंगवलेलं आहे. पिंक कलरचे मी गवत काढते की काय काढते काय कळालं नाही. पलीकडचं ही तयारी झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकाची तयारी करता करता लगेच संध्याकाळ झाली आणि मी यूट्यूबला बघितलं होतं की साडी घालायचं, तसं मी ट्राय करावं म्हटलं. पण नेहमी मी गडबड करते. प्रोग्रामच्या ठिकाणी माझं असंच होतं, मी उलट्या साईडनी पदर घेते आणि आईला विचारलं, बघ बाबा जमलं का. तेव्हा आईने सांगितलं, अगं ह्या साईडला पदर नसतो. मग परत साडी काढली, दुसऱ्या साईडनी पदर दिला आणि छान तयार केलं. त्यानंतर मी तयार झाले. छान असं पिनअप केलं, व्यवस्थित तयार केलं, कारण मलाही खूप गोंधळलेली होते मी. यानंतर मलाही तयार व्हायचं होतं. पूर्ण तयारी केली पूजेची आणि त्यानंतर मी माझा फेवरेट कलर घातला. येल्लो कलर मला खूप आवडतो. आणि त्यानंतर असे दिवे घेतले, फुलं घेतले, सगळी तयारी करत होते, कारण दीदी येणार होती. मला फार असं माहीत नाही, आईच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं आपलं काम. मग त्यानंतर दीदी आल्यानंतर आम्ही तुळशीचं लग्न लावणार होतो. ह्या आमच्या अक्षदा रेडी आहेत. अक्षदा तयार केल्या, हळदी कुंकुम, परत रांगोळी, अगरबत्ती, दिवे सगळं असं लावलं आणि दीदी आल्यानंतर आमच्या या तुळशीचं लग्न लावलं गेलं. हा होता आजचा व्लॉग. कसा वाटला व्लॉग तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे, लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे आणि थँक्यू सो मच सर्वांना पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल. यानंतर पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. टाटा, बाय बाय, सी यू.